नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गडाख पटेल ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जॉब कार्ड कसे काढायचे व जॉब कार्डचा जो फॉर्म आहे ऑफलाईन पद्धतीचा तो कशा प्रकारे भरायचा व कुठं सबमिट करायचा या संदर्भात सविस्तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, जॉब कार्ड संदर्भात आपण आधी पण एक व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये आपण जॉब कार्डचे फायदे, जॉब कार्ड कसे काढायचे, जॉब कार्ड मध्ये आपलं नाव आहे की नाही कसं चेक करायचं या संदर्भात व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जॉब कार्डचा जो फॉर्म आहे ऑफलाईन ते कसं भरायचं या संदर्भात माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, जॉब कार्डची जी प्रोसेस आहे, जॉब कार्ड काढण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे ऑफलाईन आहे मित्रांनो। ऑनलाईन कसली त्याची प्रोसेस नाही आहे, तुम्ही ऑफलाईनच त्याची प्रोसेस करू शकता। सध्या तरी त्याची ऑनलाईन कसली प्रोसेस नाही। मग तुम्हाला पण जर जॉब कार्ड काढायचं असेल घरकुल योजनेसाठी म्हणा किंवा तुमची जर फळबाग मंजूर झाली असेल त्या संदर्भात म्हणजे कोणत्याही योजनेसाठी जर तुम्हाला जॉब कार्ड लागत असेल तर ते काढण्यासाठी तुम्हाला आधी फॉर्म डाउनलोड करायचा आहे। तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या फॉर्मची, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता, त्याची प्रिंट काढायची। तर अशा प्रकारे त्याची प्रिंट निघेल मित्रांनो। हा एक फॉर्म आहे, नमुना अर्ज 1 म्हणून। तर असं एक फॉर्म प्रिंट करायचा आहे मित्रांनो तुम्हाला। तर 4 पानाचा फॉर्म आहे मित्रांनो, ती संपूर्ण त्याच्यावरती जी माहिती आहे ती तुम्ही भरायची आहे। फॉर्म कशा प्रकारे भरायचे ते आपण पाहूया। आता समोर तुम्ही पाहू शकता, तिथं मराठीतून सगळी माहिती भरून घ्यायची। कुटुंब प्रमुखाचे नाव, अर्जदाराचे नाव, अर्जदाराचा पत्ता, त्याच्यानंतर इथं जात प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे, त्याच्यानंतर अल्पसंख्याक आहे का होय नाही इथं निवडू शकता तुम्ही। त्याच्यानंतर अल्पभूधारक शेतकरी आहे का, आम आदमी विमा योजनेचा लाभार्थी आहे का, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेचे लाभार्थी आहे का, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी आहे का, असे बरेच ऑप्शन इथं आहे। तिथं उजव्या कोपऱ्यात गाव, ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा हे निवडायचं आहे। याच फॉर्मवरती पहिल्या पेजवरती तुम्हाला इथं तुमच्या फॅमिलीचा एकत्रित फोटो पण ॲड करायचा आहे आणि ग्रामपंचायतमध्ये जाऊन तिथं ग्रामपंचायतचा शिक्का तिथं घ्यायचा आहे। तर 2 नंबरचं जे पेज आहे फॉर्मचं त्यावरती तुम्हाला प्रौढ व्यक्तींची नावं, कुटुंब प्रमुखाशी नाते आणि स्त्री पुरुष काय आहे ते तिथं निवडायचं आहे। त्याच्यानंतर वय आणि अपंगत्व आहे का एवढं कॉलम आहेत। तर यामध्ये ज्या लोकांचं तुम्हाला, ज्या कुटुंब प्रमुखाचे तुम्हाला जॉब कार्डमध्ये नाव द्यायचे आहेत, मजूर म्हणून नोंदणी करायची आहे, त्यांचीच नावं इथं टाकायची। खाली इथं अर्जदाराची सही करायची। त्यानंतर इथं ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत, ग्रामसेवक, त्यांची सही आणि शिक्का घ्यायचा आहे। त्यानंतर 3 नंबर पेजवरती तुम्हाला इथं अर्जदाराचं म्हणजे जे इथं तुम्ही डिटेल्स लिहिलेली 2 नंबर पेजवरती तीच डिटेल्स इथं फक्त त्यांचे आधार नंबर टाकायचे, त्याच्यानंतर मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर आणि इथं सही करायची त्यांची। ठीक आहे, असे जेवढे तुम्ही व्यक्ती ॲड करणार आहे जॉब कार्डमध्ये तेवढ्यांची सगळ्यांची डिटेल्स इथं भरून घ्यायची। ठीक आहे, पुन्हा इथं पण ग्रामसेवकांची सही आणि शिक्का येईल। त्यानंतर तुम्ही सगळ्यांचे आधार कार्ड त्याला जोडून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर बँकेचं पासबुक जोडून घ्यायचं आहे। सर्वांचे जेवढे तुम्हाला नावं जॉब कार्डमध्ये ॲड करायचे आहे तेवढ्यांचे सगळ्यांचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक जोडून घ्यायचे आणि महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड त्याला जोडायचं आहे। तर मित्रांनो, फॉर्म अशा प्रकारे भरायचा आहे तुम्हाला। फॉर्म भरून झाल्यानंतर हा फॉर्म काय करायचा आहे, तुम्हाला गावातील जी ग्रामपंचायत आहे तुमची तिथं जाऊन तुम्हाला ग्रामसेवक यांची सही व शिक्का आणायचा आहे। सही शिक्का झाल्यानंतर तो फॉर्म घेऊन तुम्हाला सोबत त्याला सगळे डॉक्युमेंट जोडून सदर फॉर्म तुम्हाला तालुका लेवलला जी पंचायत समिती आहे तिथं जाऊन तुम्हाला रोजगार हमी योजनेचं ऑफिस विचारायचं आहे मित्रांनो। रोजगार हमी योजनेच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं नवीन जॉब कार्ड काढण्यासंदर्भात त्यांना विचारणा करायची आहे। मग ते फॉर्म तिथं तुम्हाला सबमिट करायचा आहे। 4 ते 5 दिवसानंतर तुमचं नाव यादीमध्ये दिसत असतं मित्रांनो, म्हणजे 4-5 दिवसामध्ये तुम्हाला जॉब कार्डचा नंबर हा मिळत असतो। तर समोर तुम्ही पाहताय ते जॉब कार्डचा नंबर आपल्या या फॉर्मसाठी मिळालेला आहे मित्रांनो। तर असाच नंबर तुम्हाला पण मिळेल व यादीला पण नाव हे दिसेल। मग जॉब कार्डचा नंबर मिळाल्यानंतर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता। त्यानंतर तुम्हाला फळबागसाठी जिथं पण तुम्हाला जॉब कार्डचा नंबर पाहिजे तिथं तुम्ही ते देऊ शकता। तर जॉब कार्डच्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते कसं बघायचं ते आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवला जॉब कार्डचा, त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे। ते व्हिडिओ पाहून तुम्ही बघू शकता आपले नाव जॉब कार्डच्या यादीमध्ये आहे की नाही।
व जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ती पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे प्रोसेस आहे मित्रांनो जॉब कार्ड संदर्भात. तुम्हाला पण जेव्हा जॉब कार्ड काढायचे असेल तर लवकरात लवकर काढून घ्या. तर मित्रांनो घरकुल योजनेचे जे फॉर्म आहे मित्रांनो ते 31 मे पर्यंत त्याची डेट वाढलेली आहे, तोपर्यंत तुम्ही ते सर्वे करून घेऊ शकता. त्यासाठी जॉब कार्डची गरज आहे, तोपर्यंत तुम्ही जॉब कार्ड पण काढायचं आहे जॉब कार्ड नसेल तर, आणि घरकुल योजनेचा पण फॉर्म तुम्ही भरून घ्यायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे छोटीशी जॉब कार्ड संदर्भात माहिती होती मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंतही शेअर करा, आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल गडाख पटेल ॲग्रो फार्मला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.